पेन्सिल एक जीवन कथा. आजी, तू काय लिहितेस? माझ्यासाठी गोष्ट लिहितेस? पिंटूने विचारलं. हो, तुझ्यासाठीच लिहिते. पण माझ्या लिहिण्यापेक्षा मी ज्या पेन्सिलने लिहिते ना, ती पेन्सिलच फार महत्त्वाची आहे, आजी म्हणाली. हां, काहीतरीच काय, नेहमीसारखीच तर आहे. तिच्यात विशेष काय आहे? पिंटू म्हणाला. अरे, ही पेन्सिल ना आयुष्यात कसं वागावं, कसं जगावं ते शिकवते. आजी, ही पेन्सिल काय शिकवणार? पिंटूने विचारलं. हे बघ, पहिली गोष्ट, पेन्सिल लिहिते, पण तिला लिहित करणारा हात हा वेगळाच असतो. माणसाचंही तसंच आहे. नुसत्या माणसाचंच का, इतर सर्व प्राणी, सर्व सृष्टी यांचा करता करविता हा दुसराच कोणी असतो. त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. दुसरं म्हणजे लिहिताना मधून पेन्सिल तासून तिला पुन्हा टोक करावी लागते. तासताना तिला दुःख, वेदना जाणवतच असणार, पण ते सहन करून ती पुन्हा नव्याने सुरेख लिहू लागते. आपल्याही आयुष्यात सुख दुःख असतात, पण त्यातून न डगमगता त्यातून सुलाखून निघालो की पुन्हा पहिल्या उमेदीनं नव्याने जगायला ही पेन्सिलच शिकवते. तिसरी गोष्ट, कधी लिहिलेलं रबरानं खोडून दुरुस्त करावं लागतं. आपल्यालाही हातून चुका होतात, पण त्या मान्य करून त्या दुरुस्त करणं जमायला हवं. चौथी गोष्ट, पेन्सिल चांगली का वाईट हे तिच्या बाह्य रंगरूपावरून समजत नाही. लाकडाच्या आतील शिशे महत्त्वाचं, तसंच माणसाचं अंतरंग निर्मळ व मजबूत असणं महत्त्वाचं. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे पेन्सिल दुसऱ्यासाठी स्वतः झिजून नाहीशी होते, पण आपण लिहिलेलं मागे ठेवून जाते. तसंच माणसांनाही जाताना आपली खूण, आपली आठवण मागे ठेवून गेलं पाहिजे. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपल्या मागे आपलं कर्तृत्व कायम कसे राहिले ते पाहिलं पाहिजे. म्हणून तुला सांगते, तू या पेन्सिलसारखा हो. तात्पर्य, आयुष्यात परोपकार, त्याग आणि उत्तम कार्य करून स्वतःचे नाव अमर करावे, म्हणजेच मृत्यूनंतरही माणसाने कर्तृत्वाने जिवंत राहावे.